आजचा विषय आहे हस्तमैथून आणि त्याचे झालेले दुष्परिणाम. हॅलो, माझं नाव आहे योगेश नाथ आणि मी गेल्या 20 वर्षापासून युनिक मल्टीकेअर मध्ये ॲज अ काउन्सिलर सेक्सोलॉजिस्ट म्हणून रोल करत आहे. आजचा विषय जरा गंभीर आहे, कारण आजकालची नवीन पिढीमुळे आपण बघतो की त्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल, ॲपल सारखे मोठे मोठे मोबाईल असतात. त्यात नेहमी आपण पाहतो की चित्र विचित्र काहीतरी रील्स येत असतात. मग ह्या मुलांना ते रील्स पाहून त्यांचे काम उत्तेजना वाढते. याला वाट मोकळी करून देण्यासाठी ते पर्याय निवडतात हस्तमैथून. पण आम्ही एवढ्या हजारो पेशंट, लाखो पेशंट जेव्हा बघितलेत, तर हस्तमैथून वाले जे आहेत रुग्ण, यांनी जास्त हस्तमैथून केलेलं आहे, यांना साईड इफेक्ट असा जाणवतो की त्यांना दे कांट डू एनिथिंग. त्यांना असं वाटतं की मी ज्यावेळेस एखाद्या लेडीज बरोबर संबंध करतोय तर ते लवकर शूट होणं, किंवा त्यांना तो उत्साह न वाटणं, किंवा त्यांना ते फील न येणं, तर हे सगळे प्रकार झालेले आढळून येतात. मग हस्तमैथून वाईट चांगलं हे अनेक प्रकारच्या बाबींमध्ये आपल्याला दिसतं. की काही जण म्हणतात की खूप वाईट आहे, काही जण म्हणतात खूप चांगलं आहे. तर यात आम्ही जेव्हा अभ्यास केला हस्तमैथून, तर याचे जास्ती करून दुष्परिणामच आढळलेले आहे. मग हस्तमैथून किती वेळेस करावं नाही करावं, कुठल्या माणसांनी करावं, कुठल्या मुलांनी करावं, हे सगळं डिपेंड्स ऑन दॅट बॉडी, दॅट हार्मोन्स, त्यांचं राहणीमान, त्यांचे विचार, आचार, यावर सगळं डिपेंड असतं. हस्तमैथून महिन्यातून 2-4दा केल्याने काही शरीराला हानी होते असं आम्हाला आढळलेलं नाही. पण ज्यांनी दिवसातनं 2 वेळेस 3 वेळेस केलेलं आहे, यांचे खूप सारे रिपोर्ट्स डाऊन आढळलेले आहेत. त्यांचे व्हिटॅमिन्सचे रिपोर्ट, त्यांचे हार्मोन्सचे रिपोर्ट हे खूप कमी आलेले आढळलेले आहे. मग आम्ही असं समजतो की ज्यांना विचारलंय की बाबा असं का झालं, तर तो लाजर खातर सांगतो की सर माझ्याकडनं या चुका झालेल्या आहेत, मी पॉर्न ॲडिक्शन होतो, वेगवेगळे व्हिडिओ पाहतो, वेगवेगळ्या लेडीज त्या ठिकाणी येतात आणि त्यांची काम उत्तेजना खूप वाढते आणि मग ते हस्तमैथून करून मोकळे होतात आणि त्यांना ते खूप बरं वाटायला लागल्यामुळे त्यांना ती हळूहळू सवय लागते. मग अचानक असं होतं की ज्यावेळेस त्यांना प्रॅक्टिकल करायची वेळ येते, संबंध ठेवण्याची वेळ येते, तर त्यावेळेस त्यांना असं लक्षात येतं की या ठिकाणी तो कुठेतरी मागे पडतोय. मग एकदा करून बघतो, गर्लफ्रेंड असते, वाईफ असते, नवीन लग्न झालेलं असतं, पार्टनर्स असतात, तर त्या ठिकाणी तो एक तर त्याचं पेनिस मध्ये कडकपणा न येणं ही सगळ्यात मोठी बाब आढळून आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे आपलं जे पेनिस आहे, जे पेनिसच्या ज्या नसा असतात, तर त्या हजारो प्रकारच्या व्हेन्स असतात, तर त्या ठिकाणी ब्लड सप्लाय नीट न झाल्यामुळे तर त्यांना ती शिथिलता येते आणि कडकपणा येत नाही. का? कारण त्या हातच त्यांना हळूहळू डॅमेज करत असतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस त्याला एकटं संबंधाची वेळ येते, त्यावेळेस पेनिस मध्ये कडकपणा हात लावल्याशिवाय येत नाही, हे आम्हाला जास्ती करून त्या ठिकाणी आढळलेलं आहे. मग याला पर्याय काय? तर याला पर्याय आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन आमच्या डॉक्टरांशी, संबंधित डॉक्टरांशी कन्सल्ट करून, माझं काउन्सिलिंग घेऊन, त्यावरती स्वतःचा व्यवस्थित चेकअप करून, रिपोर्ट्स काढून आपली कुठली व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, आपल्याला कुठल्या हार्मोन्सची कमतरता आहे, आपल्या शुक्राणूंची काय परिस्थिती आहे, हे सगळं पाहून आपण संयुक्त उपचार पद्धती, जी आता भारतामध्ये फक्त आपल्या नाशिकमध्ये अवेलेबल आहे, त्या ठिकाणी येऊन ती करून घ्यावी. 100% त्याचा रिझल्ट आहे. लोक आम्ही बरे केलेले आहेत, लोकांना चांगले परिणाम झाले की त्यांना पुढे काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. त्यांचा आचार विचार शुद्धीकरण जर त्यांनी ठेवलं शरीर, तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, ह्याची गॅरंटी. आमच्या संयुक्त उपचार पद्धतीने 3 ते 4 दिवसातच फरक पडतो. धन्यवाद.